हॅलो विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव भूपेंद्र आणि तुम्ही बघता BOM चॅनल. मागील क्लासमध्ये आपण रिप्रोडक्शन, त्याचे डेफिनेशन, परत असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचे डिफरन्सेस बघितलं होतं. आज आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन डिटेलमध्ये शिकणार आहोत. तुम्ही मागील व्हिडिओ बघितला नसेल तर तो चॅनलवरती उपलब्ध आहे, तो तुम्ही चेकआउट करू शकता. तर चला मग सुरू करूया. पहिल्यांदा असेक्शुअल रिप्रोडक्शनचे डेफिनेशन बघू. ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस न्यू ऑफस्प्रिंग विदाउट फ्युजन ऑफ gametes called as asexual reproduction. called as asexual reproduction. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणतात डेफिनेशन. ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस न्यू ऑफस्प्रिंग विदाउट फ्युजन ऑफ गमीट्स कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम कुठल्याही प्रकारे गमीटचं फ्युजन न करता एक आपल्याच बॉडी पार्ट किंवा आपल्या एक सिंगल पॅरेंट काय करेल, एक नवीन ऑर्गॅनिझम देईल, तर यालाच काय म्हटलं गेलं आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं की असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जो काही नवीन ऑफस्प्रिंग तयार होतो तो नेहमी काय राहणार, आपल्या पॅरेंटसोबत आयडेंटिकल राहणार. तो हुबेहूब त्यासारखे दिसणार, त्याचे जीन्स जे आहे काय असणार, आयडेंटिकल असणार आपल्या पॅरेंट बॉडीसोबत. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, असेक्शुअल रिप्रोडक्शनचे टाईप्स पडतात. ते कोणते आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्स करा. विद्यार्थी मित्रांनो, असेक्शुअल रिप्रोडक्शनचे 5 टाईप असतात. बघू आपण कोणते आहे. पहिला आहे फ्रॅगमेंटेशन, दुसरा आहे बडिंग, तिसरा आहे स्पोरुलेशन, चौथा आहे बायनरी फ्युजन आणि पाचवा आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. परत व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन विद्यार्थी मित्रांनो 2 टाईपमध्ये असतो. एक आहे नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन, दुसरा आहे आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. ठीक आहे. तुम्हाला याचे टाईप्स मिळाले, तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. आता आपण याची डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. लक्ष द्या इथे. बघा फ्रॅगमेंटेशन काय म्हणतं. इफ ऑर्गॅनिझम ब्रेक्स हिज बॉडी into 2 or more pieces and that pieces will be grows into new mature organism or offspring, new mature or offspring, that is nothing but the fragmentation. आपण इथे उदाहरणाद्वारे समजून घेऊया की काय म्हणायचं आहे. एक अल्गी आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याचं नाव आहे स्पायरोगायरा. आता ही स्पायरोगायरा अल्गी आहे, तर ही जी आहे त्याची काय आहे, पॅरेंट बॉडी आहे. आता ही पॅरेंट बॉडी काय होणार, ब्रेकडाऊन होणार. पॅरेंट बॉडी काय होणार, ब्रेकडाऊन होणार. 2 सेलमध्ये डिवाईड होणार पॅरेंट बॉडी. हा एक पहिला सेल आणि हा दुसरा सेल. म्हणजे काय होत आहे, हा एका सिंगल बॉडीचं काही झालं आहे, फ्रॅगमेंट झालं आहे, तुकडे झाले आणि तुकडे होऊन अशा प्रकारे 2 सेपरेट सेल मिळाले. आता हे सेपरेट सेल काय करणार, एक नवीन स्पायरोगायरा अल्गी बनवणार. परत ही जी नवीन मिळालेली आहे ही मॅच्युअर झाल्यानंतर काय बनवणार, एक नवीन स्पायरोगायरा अल्गी मिळवणार. परत काय होणार, याचे ब्रेकडाऊन होणार. हे सेल अशा प्रकारे 2 सेलमध्ये तयार होणार. परत हे जे आहे परत याचे काय बनवणार, 2 सेल बनवणार अशा प्रकारे. तर अशा प्रकारे मग परत जे आहे नवीन आपल्याला काय बनवणार, स्पायरोगायरा अल्गी. म्हणजे एका सिंगल बॉडीचे फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे तुकडे होऊन
काय होणार, ते सेपरेट होणार. सेपरेट झाल्यानंतर जेव्हा ते मॅच्युअर होतात, एखादी जेव्हा त्यांना फेवरेबल कंडिशन मिळते, कंडिशन मिळाल्यानंतर ते एक परत काय बनवणार, नवीन ऑर्गॅनिझम किंवा नवीन ऑफस्प्रिंग तयार करणार, म्हणजे स्पायरोगारा अल्गी तयार करणार. अशा प्रकारच्या प्रोसेसला काय म्हटलं गेलं आहे, फ्रॅगमेंटेशन. आय होप तुम्हाला फ्रॅगमेंटेशन कळालं असेल. त्याच्यानंतर बघू विद्यार्थी मित्रांनो बडिंग. आता बडिंग म्हणजे काय होतं, इफ ऑर्गॅनिझम ग्रोज outgrowth cell on his body and that outgrowth cell is after maturation grows into the new body or gives new offspring, that is nothing but the budding. आता ही उदाहरणाद्वारे समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल हायड्रा आहे. हायड्रा ऑर्गॅनिझम जो असतो तो समुद्र तळाशी असतो हायड्रा. आता हायड्राचं काय होणार, हे हायड्रा विद्यार्थी मित्रांनो, तर हा हायड्रा काय करणार, आपल्या बॉडीवरती काय करणार, एक छोटी बर्ड तयार करणार. त्या काय करणार, छोटी बर्ड तयार करणार. आणि ही बर्ड जी आहे समोर जाऊन परत जी आहे हे बर्ड मॅच्युअर होणार. जेव्हा ती काय होणार, फुल्ली मॅच्युअर होणार. तर फुल्ली मॅच्युअर झाल्यानंतर ते आपल्या बॉडी सेल जे बॉडी पार्ट आहे त्यापासून काय होणार, सेपरेट होणार. आणि सेपरेट झाल्यानंतर हा जो सेपरेट होणार अशा प्रकारे, ठीक आहे. मग सेपरेट झाल्यानंतर हा जो नवीन जो बर्ड आहे हा जो आहे काय तयार करणार, परत एक नवीन हायड्रा तयार करणार. अशा प्रकारे जर काय काय होत आहे, असेक्शुअल मेथडनी जर आपल्याला नवीन हायड्रा मिळत आहे, नवीन हायड्रा जर मिळत आहे, तर त्याला कोणती मेथड म्हटलं गेलं आहे, बडिंग. बडिंग म्हणजे एक सिंपल बर्ड तयार होत आहे, ती मॅच्युअर होत आहे, ते पॅरेंट बॉडीपासून डिटॅच होत आहे, ती सेपरेट झाली, परत ती एक न्यूट्रिशन कंडिशन मिळाली, ती फेवरेबल कंडिशन मिळाली, त्याच्यानंतर ती परत एक नवीन ऑर्गॅनिझम तयार करतात. याला काय म्हटलं गेलं, बडिंग. ठीक आहे, समजलं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आहे स्पोरुलेशन. काय होतं स्पोरुलेशन म्हणजे, स्पोरुलेशन म्हणजे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, इफ एनी ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस स्पोर इन अ स्पोरॅन्जिया and it releases after the maturation, that mature spore grows into the moist places and after that it gives another offspring and that is nothing but the sporulation. काय होत आहे की एक सिंपल स्पोर आहे, हा स्पोर काय कुठं तयार होत आहे, कोनिडियामध्ये तयार होत आहे. कुणाच्या, पेनिसिलियम नावाच्या फंजायच्या कोनिडियामध्ये काय होत आहे, कोनिडिओ स्पोर तयार होणार. हे कोनिडिओ स्पोर काय होणार, रिलीज झाल्यानंतर ते कुठं जाणार, एखाद्या मॉइस्ट प्लेसेसमध्ये जाणार. मॉइस्ट प्लेसेस त्यांची फेवरेबल कंडिशन आहे ज्याच्यामध्ये ते काय होणार, ग्रो होणार. मग हे जे काय होणार, परत जे आहे ग्रो झाल्यानंतर जेव्हा ग्रो होऊन काय बनवणार, एक नवीन पेनिसिलिया नावाचा फंजाय बनवणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे जर एखाद्या स्पोर थ्रू जर आपल्याला नवीन ऑर्गॅनिझम मिळत आहे, तर त्या प्रोसेसला काय म्हटलं गेलं आहे, स्पोरुलेशन. आणि ही काय आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शनची एक टाईप आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघू बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजन विच मीन्स single cell is divided into the two cell and that separated two cell is independently grow into the mature young one. ओके, आता एक्झाम्पलद्वारे बघू. बायनरी फ्युजन नेहमी विद्यार्थी मित्रांनो युनिसेल्युलर सेलमध्ये होणार. युनिसेल्युलर सेलचं नाव घेतात आपल्याला अमिबा आठवतो. आता अमिबा कसा असतो, सिंगल सेल असतो. आता हा अमिबा काय होतो, डिवाइड होतो 2 सेलमध्ये. आता जर सेल डिवाइड होत आहे तर परत त्याचा न्यूक्लियस पण डिवाइड होतो. त्याचा न्यूक्लियस पण डिवाइड होतो. मग तो न्यूक्लियस डिवाइड होऊन काय होतो, सेपरेट सेल बनवणार. हे एक सेपरेट सेल बनली, हे एक सेपरेट सेल बनली. ठीक आहे, तर अशा प्रकारे अमिबा जो असतो तो आपल्या सेलची काय करणार, डिव्हिजन करणार, म्हणजे त्याचं फ्युजन करणार. डिव्हिजन केल्यानंतर त्याच्या न्यूक्लियसची डिव्हिजन होतो, ते एक सेपरेट काय होणार, ग्रो होणार. आणि हे सेपरेटली काय होणार, इंडिपेंडेंटली काय होणार, ग्रो होणार. आणि ग्रो होऊन काय तयार करणार, परत एक नवीन अमिबा
तयार करणार. अशा प्रकारे जर आपल्याला एखादा सिंगल सेल डिवाइड झाला, तो सेपरेट झाला आणि इंडिपेंडेंटली ग्रो झाला, ग्रो होऊन जे तो परत आपल्याला एक नवीन ऑस्प्रिंग दिला, तर अशा प्रकारच्या मेथडला काय म्हटलं गेलेलं आहे, बायनरी फ्युजन. सिंपल समजला विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघूया व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. त्यानंतर काय बघूया, व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन काय होते विद्यार्थी मित्रांनो बघा. इफ प्लांट प्रोड्युसेस न्यू plant by using their body part, that is nothing but the vegetative. ओके, यालाच काय म्हटलं गेलं आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन म्हटलं गेलं आहे. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशनचे दोन टाईप पडतात विद्यार्थी मित्रांनो. एक आहे नॅचरल आणि दुसरा आहे आर्टिफिशियल. आता नॅचरलमध्ये काय होतं बघू आणि आर्टिफिशियलमध्ये काय होतं. तर नॅचरलमध्ये प्लांट काय करतं, स्टेम, रूट अँड लीफ यांचा यूज करून काय करणार, एक नवीन प्लांट तयार करणार. यालाच काय म्हटलं गेलं आहे, नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. काय म्हणताय, प्लांटच्या कोणत्या पार्टचा यूज करून, स्टेम, रूट आणि लीफचा यूज करून एक नवीन प्लांट जर तयार करत आहे तर त्यालाच काय म्हटलं गेलं आहे, नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या डिटेलमध्ये स्टडी करू. फॉर एक्झाम्पल स्टेम आहे. आता काय होतं आहे की आपण बरेचसे प्लांट बघतो, जसं की आता स्टेम आपण काय बघतो, अद्रक, जिंजर सगळ्यांना माहिती आहे. तर जिंजर जो असतो तो काय असतं, एक रायझोम आहे. ठीक आहे. तर ह्याचे जे रायझोम असतात ते काय करणार, रायझोम काय स्टेम आहे, ॲडव्हेंटिशियस स्टेम आहे. तर रायझोम काय करणार, एक नवीन काय करणार, आपल्याला अद्रक तयार करून देणार. याचा रायझोम जो असतो तो काय करणार, एक नवीन आपल्याला अद्रक तयार करून देणार. तर अशा प्रकारे जर नवीन आपल्याला रायझोम म्हणजे याच्या स्टेमपासून जर आपल्याला काय मिळाला, नवीन जर जिंजरचा प्लांट मिळाला, नवीन काय मिळाला, जिंजरचा प्लांट मिळाला, तर यालाच काय म्हटलं गेलं आहे, नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. कोणत्या पार्टचं यूज केला विद्यार्थी मित्रांनो, स्टेमचं यूज केला. स्टेमचं यूज करून आपण काय केलं आहे, जिंजरच्या रायझोम थ्रू काय केलं, एक नवीन जिंजरचा प्लांट तयार केला. ते याला नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन म्हणतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल परत आपला हळद आहे. ठीक आहे. टर्मरिकचं पण तसंच आहे. ते ग्राउंड स्टेम आहे. ते काय करतं की जे स्टेम असतं, स्टेमला काय करतं, स्टेमचे डिव्हिजन करतं. डिव्हिजन केल्यानंतर ती नॅचरली म्हणजे ती काय करते, आपल्या पॅरेंट बॉडीपासून डिटॅच होतं आणि डिटॅच झाल्यानंतर सेपरेटली ती काय होतं, इंडिपेंडेंटली ग्रो होऊन आपलं एक नवीन प्लांट तयार करताय टर्मरिकचं. तर त्यालाच काय म्हटलं गेलं आहे, नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. ओके, बाय स्टेम. ठीक आहे. त्याच्यानंतर रूट. आता नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन रूटचं यूज करून प्लांट कसे तयार करतात बघा. फॉर एक्झाम्पल सकरकंद सगळ्यांना खाल्ले असेल विद्यार्थी मित्रांनो. तर सकरकंद कुठं काय आहे, हा एक ॲडव्हेंटिशियस काय आहे, रूट आहे. ॲडव्हेंटिशियस काय आहे, रूट आहे. तर सकरकंद जे असतं काय आहे, ॲडव्हेंटिशियस रूट आहे. तो कुठं राहतो, जमिनीच्या आतमध्ये राहतो. आता हा काय करतो, हा जो ॲडव्हेंटिशियस रूट आहे हा काय करणार, याला आपण काय केलं, हा काय करणार, आपल्या बॉडीचा हा पार्ट जो आहे, हा जो रूट आहे, रूटचा पार्ट जो आहे तो यूज करून काय करणार, एक नवीन आपल्याला सकरकंदचा प्लांट तयार करून देणार. याचं रूटचं यूज करून नवीन सकरकंदचा प्लांट तयार केला तर यालाच काय म्हटलं गेलं आहे, नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन बाय रूट्स. ठीक आहे. अशा प्रकारे रूटचं यूज करून ते आहे नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन करतो. परत जे आहे लीफ आहे. मी पोस्टर तुम्हाला टाकणार आहे, तुम्ही त्या पोस्टरमध्ये बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे लीफ आहे. आता लीफमध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल ब्रायोफायलम नावाचं प्लांट आहे, ब्रायोफायलम नावाचा प्लांट. याचं लीफ घेऊ आपण. याचे लीफ आहे. याच्या लीफवरती काय होतो विद्यार्थी मित्रांनो, बर्ड्स येतात. अशा प्रकारे इथे काय येणार, बर्ड्स येणार.
अशा प्रकारे इथे काय येणार, बड येणार आणि हे बड काय होणार, ग्रो होणार. ठीक आहे, ग्रो होणार आणि काय करणार, एक नवीन ब्रायोफायलम नावाचं काय करणार, नवीन ब्रायोफायलम नावाचं प्लांट तयार करणार. आता कशाचं यूज केलं आहे प्लांटने, लीफचं यूज केलं आहे, ब्रायोफायलम लीफचं यूज केलं आहे. आणि हे जे ब्रायोफायलम प्लांट आहे तो काय केलं आहे, आपल्या लीफ्सवरती काय करणार, एक बर्ड्स तयार करणार. बर्ड्स तयार केल्यानंतर काय होणार, ते बर्ड्स त्याच्यावरती ग्रो होणार आणि ग्रो होऊन काय करणार, एक परत नवीन ब्रायोफायलम नावाचा प्लांट तयार करणार. तर अशा प्रकारे काय करताय, नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशनमध्ये आपल्या लीफचं यूज करून एक नवीन प्लांट तयार होत आहे. ठीक आहे, समजले विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघू आपण आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन विद्यार्थी मित्रांनो 3 टाईपमध्ये होत असतं. पहिला आहे कटिंग, दुसरा आहे ग्राफ्टिंग आणि तिसरा आहे टिश्यू कल्चर. आता कटिंग म्हणजे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, बघा कटिंग म्हणजे जेव्हा काय होतं की फॉर एक्झाम्पल रोजचा प्लांट घ्या, हा रोजचा प्लांट आहे, याची स्टेम काय केलं मी इथून कट केल्यानंतर ही जी स्टेम आहे एखाद्या सॉईलमध्ये ग्रो केल्यानंतर आपल्याला परत एक रोजचा काय मिळणार, प्लांट मिळणार. तर सिम्पली आपण काय केलं, याचा स्टेम कट केला आहे आर्टिफिशियली, आपण हाताने कट केलं आहे, त्याला काय केलं, एक सॉईलमध्ये ग्रो केलं आहे आणि ग्रो केल्यानंतर तिथून एक नवीन प्लांट आपल्याला मिळतात. याला काय म्हटलं गेलं आहे, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. म्हणजे कोणती मेथड आपण यूज केलं आहे, कटिंग ही मेथड आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर दुसरी एक आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशनची मेथड आहे ग्राफ्टिंग. आता ग्राफ्टिंग म्हणजे काय होतं, सिंपल हा एक प्लांट आहे, परत हा एक काय आहे प्लांट आहे. हे 2 प्लांट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यावरची काय करणार आपण, वरचा पार्ट म्हणजे स्टेम कट करणार है ना. त्याच्यानंतर इथे जे आहे याचा काय कोणता भाग आपण यूज करणार, याचा जो आहे स्टॉक यूज करणार. हा जो पार्ट आहे, ठीक आहे, याला काय म्हटलं गेलं आहे, स्टॉक म्हटलं गेलं आहे. आणि या वरच्या पार्टला काय म्हटलं गेलं आहे, सायन. या वरच्या पार्टला काय म्हटलं गेलं आहे, सायन. आणि या खालच्या पार्टला काय म्हटलं आहे, स्टॉक. आपण काय करणार, हा जो सायन आहे हा काय करणार, या स्टॉकवरती अशा प्रकारे बांधून घेणार. रबरनी काय करणार, प्लास्टिकनी किंवा रबरनी काय करणार, याला अशा प्रकारे बांधून घेणार. बांधून घेतल्यानंतर असं म्युच्युअली 2 प्लांटचे जे आहे, 2 प्लांट काय केलं आहे आपण, टाय केलं आहे ना. एक स्टॉक घेतला आहे आणि दुसरा काय घेतला आहे, सायन हा पार्ट घेतला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मग सायन आणि एकाचा स्टॉक यूज करून त्या दोघांना काय केलं आहे, फिक्स केलं आहे, त्याला टाय केलं आहे. टाय केल्यानंतर आपल्याला जो नवीन अशा प्रकारे प्लांट मिळणार, तर त्या मेथडला काय म्हटलं गेलं आहे, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. आणि ती कोणती मेथड आहे, ग्राफ्टिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट प्रोसेस आहे टिश्यू कल्चर. विद्यार्थी मित्रांनो, एका प्लांट आहे, प्लांटचं कोणताही पार्ट, प्लांटचं एखादी टिश्यू, ठीक आहे, प्लांटचं एखादं काय घेतलं आपण टिश्यू, ती काय केलं आपण एखाद्या पेट्री डिशमध्ये घेतलं आणि त्या पेट्री डिशमध्ये त्याला काय केलं आहे, न्यूट्रियन म्हणजे मीडियामध्ये घेतला आणि आफ्टर दॅट त्याला काय केलं आपण आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट. ठीक आहे, आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट दिलं. त्याच्यानंतर हे आर्टिफिशियल इन्व्हायरमेंटमध्ये ग्रो होऊन परत काय तयार करणार, एक नवीन प्लांट तयार करणार. एक सिंपल सेल घेतला आहे आपण, एखाद्या प्लांटची टिश्यू घेतला आहे, त्या टिश्यूला आपण काय केलं, कल्चर मीडियामध्ये ग्रो केला आहे पेट्री डिशमध्ये. त्याच्यानंतर त्याला आर्टिफिशियली इन्व्हायरमेंट दिलं आहे तसं की जेणेकरून त्याला सगळं लाईट आहे, त्याला न्यूट्रिशन आहे, त्याला आयन्स लागतात, या सगळ्या गोष्टी आपण त्याला प्रोव्हाइड केला आहे. आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट दिला आहे आणि त्याच्यानंतर मग तो प्लांट ग्रो होऊन काय तयार करणार, एक नवीन प्लांट तयार करणार. तर अशा प्रकारचे मेथड आपण यूज केलं, त्याला काय म्हटलं गेलं आहे, टिश्यू कल्चर. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून त्यालाही
आपल्या सब्जेक्टचं नॉलेज मिळालं पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.